नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे आहे तुमच्या ठिकाणी आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, खूप महिन्यानंतर मी आज निघालेलो आहे फिरायला। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललो आहे। आपण चाललो आहे सोलापूरला आणि ते पण सिद्धेश्वर एक्सप्रेसने। आपली एक्सप्रेस आहे रात्री 11:30 वाजता नेहमीप्रमाणे ठाण्यावरनंच। आता मी ठाणा स्टेशनजवळ आलेलो आहे आणि सोलापूरला मी काय जातो ते तुम्हाला माझ्या आधीचे व्हिडिओ बघून समजलंच असेल। आपण चाललो आहे सोलापूरला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। तर चला, आणि ही जर्नी तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा आणि ब्लॉग पूर्ण बघा। तर चला, हे बघा S4 लावलेली आहे, आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस लावलेली आहे आणि आपल्या गाडीचा नंबर आहे 12115 सिद्धेश्वर एक्सप्रेसचा कोड। चला, थोड्याच वेळात आपली एक्सप्रेस येणार आहे। तर मित्रांनो, आता 11 वाजले आणि 11:30पर्यंत आपली एक्सप्रेस ट्रेन येणार आहे। तर चला, वाट बघता तर अर्धा तास आहे। फायनली आपली एक्सप्रेस आलेली आहे। तर आपला आहे S4। फायनली आपली एक्सप्रेस आता निघालेली आहे। मी माझ्या सीटवर आलेलो आहे। 55 कोच नंबर आहे। आपल्याला इथं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे मस्तपैकी। तर मस्तपैकी जागा भेटलेली आहे। आपत्कालीन खिडकीच्या जवळच आहे आणि चार्जिंगचं सॉकेट येते मस्तपैकी कल्याण स्टेशनवर। तर दाखवण्यासारखं काही नव्हतं, आता फक्त झोपलो आहे। आपण आता डायरेक्ट सोलापूर स्टेशन आल्यावर भेटू। आपली ट्रेन जरा जास्तच लेट झाली। आपल्याला 8 वाजणार आहे पोहोचायला, ऑलमोस्ट 7:45 झालेले आहेत आता। फायनली मित्रांनो, सोलापूर रेल्वे स्टेशन आलेलं आहे 8 वाजता। वा, आता आपण सोलापूर स्टेशनच्या बाहेर आलो आहे मस्तपैकी। तर आता मी सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन रिक्षामध्ये बसलो। इथून आधी आपण जाणार आहे बस स्टँडला। रिक्षाची शेअरिंग भाडे आहे 20 रुपये। स्टँड आहे का बस स्टँड? तर आता आपण आलो आहे सोलापूर बस स्टँडजवळ। आता आधी आपण 1 कप चाय पिऊया, मग पुढे जाऊया। बसला याला अजून 15 मिनटं, तर 1 कप चाय पिऊया, जरा मस्त वाटेल, झोप वगैरे आवडेल। सोलापूर रेल्वे स्टेशनवरनंच जाते, पण आपल्याला बसायला भेटावं म्हणून आधी आपण जायचं बस स्टँडला डायरेक्ट। बस स्टँडवर आलेलो आहे अक्कलकोट। आता चाललेलं आहे वटवृक्ष मंदिराजवळ। तर इथून आपण ऑटोने जाऊया डायरेक्ट 20 रुपये। मित्रांनो, हे बघा, अशी एक डिसेंट रूम घेतलेले आहे आणि इथे वॉशरूम आहे आणि अंघोळीला। तर मित्रांनो, आपण फक्त अंघोळीला इथं थांबलो आहे आणि एकाचे 100 रुपये। तर 100 रुपयामध्ये वर्थ आहे पाहिजे। आणि रिक्षातून उतरल्यावरच ते लोक लगेच विचारायला येतात। तर मित्रांनो, आता मस्तपैकी रेडी झालेलो आहे आणि आता आपण चाललेलो आहे वटवृक्ष मंदिराजवळ। तर चला, श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष मंदिर।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खूप भारी वाटते मित्रांनो. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. मित्रांनो हेच ते वटवृक्षाचं झाड आहे. इथं श्री स्वामी समर्थ महाराज बसत असेल. सर्वांनी दर्शन घ्या. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. खूप सुंदर प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता मित्रांनो, छोट्या छोट्या सुपाऱ्यांनी स्वामींचं रूप बनवण्यात आलेलं आहे. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पण मित्रांनो तुमच्या फॅमिलीसोबत यावर्षी नक्की या आवर्जून आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन नक्की घ्या. चला आता मी चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिराच्या इथे. चला निघूया. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. पालखी होणार आहे आता मित्रांनो. त्या ठिकाणी वटवृक्ष मंदिराच्या एंट्रीच्या समोरच आहे अन्नछत्र. खूप छान वाटलं मित्रांनो. वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. मन एकदम प्रसन्न झालं. तर थोडं आता काहीतरी खाऊया, मग आपण जाऊया पुढे. तर या ठिकाणी खाण्यासाठी खूप सारे असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत. तर इथं मी आता आलो आहे थोडंसं खाऊ. मसाला डोसा एकदम क्रंची. सांबार यांचं एकदम असं पातळ आहे. चटणीसुद्धा. आता मागवलं आहे ओनियन उत्तप्पा. मसाला ओनियन उत्तप्पा दिला. वाव. आणि थोडा जाडा आहे मस्त की. तर चला गरमागरम ओनियन उत्तप्पा. वर्थ आहे बाई. मला डोशापेक्षा ओनियन उत्तप्पा जास्त आवडला. वा. तर या ओनियन उत्तप्पाला माझ्याकडनं रेटिंग आहे 5पैकी 4.5. मस्त. आता मी आलो आहे श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिराजवळ. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज यांचं समाधी मंदिराचं.
मित्रांनो, आपलं श्री स्वामी समर्थ समाधी मंदिराचं दर्शन करून झालं आहे आणि आता मी आलो आहे परत अक्कलकोट बस स्टँडला. कारण की आता माझा विचार चालू आहे की आता 1 वाजला आहे आणि आपली ट्रेन रात्रीची आहे, तर मग आपण गाणगापूरचं दर्शन करून येऊया. चला, खूप छान दर्शन झालं, मस्त वाटलं. तर मित्रांनो, आता मी अक्कलकोट बस स्टँडवरनं प्रायव्हेट गाडी गेले. इकडून शेअरिंग आहे 150 रुपीज आणि 150 रुपीज रिटर्न आहे. तर मी फक्त जाण्याचे घेणार आहे, तर जाण्याचे 200 रुपये. जर तुम्ही रिटर्न येणार असेल तर तुमचे 150 असे 300 रुपये घेतले जातात आणि फक्त गाणगापूरला जायचं असेल तर 200 रुपये घेतले जातात रिटर्न नसेल तर मी फक्त जाणार आहे. तिथून आपण डायरेक्ट जाणार रेल्वे स्टेशनला. आता 3 वाजलेत आणि मी आता आलो आहे गाणगापूर बस स्टँडला. अरे खूप छान झोप लागली या रस्त्याला येताना गाणगापूरला. तर आता चला, आता चाललो आहे आतमध्ये दर्शनासाठी. मस्त वरती असं ऊन पाऊस लागाय नको म्हणून शेड लावला आहे. लास्ट टाईम आलो तेव्हा नव्हता इथे. भारी वाटतंय. वाव, खूप सुंदर, खूप सुंदर. चला आता आतमध्ये जाऊया दर्शनासाठी. आज काहीच लाईन नाही शनिवारची. आता लाईन नाही तर लाईन तोपर्यंत मला वाटतं 1 तासामध्ये माझा नंबर येईल आणि आपलं श्री दत्तगुरूंचं दर्शन होईल. तसं हे सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. गाणगापूर तर मित्रांनो, खूप छान दर्शन झालेलं आहे आपलं. खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन, मन एकदम प्रसन्न झालं. आणि यावर्षी मी दुसऱ्यांदा आलो आहे गाणगापूरला, तर खरंच मला खूप भारी वाटतं आहे. तर चला, काहीच गर्दी नाही. आता आपण हॉटेल अनमोलमध्ये काहीतरी खाऊया. आता दर्शन करून झाले, तर आता आपली ट्रेन आहे 7 वाजता, ज्याने आता 4 वाजले. तर थोडं काहीतरी नाश्ता करूया लाईट आणि मग स्टेशनला जाऊया गाणगापूर रोडला. तर इथं या ठिकाणी एक राईस प्लेट मागवली आहे. चपातीच्या ऐवजी मी घेतली पुरी, भात, वांग्याची भाजी, आमटी दिली आहे, बटाट्याची भाजी आहे, दही दिलं आहे आणि चटणी दिली आहे, लोणचा दिला आहे. तर चला बघूया आजच्या जेवणाची टेस्ट कशी आहे. पुरी एकदम सॉफ्ट आहे. आधी मी यांची वांग्याची भाजी ट्राय करून बघतो. वाव, एकदम अशी ऑथेंटिक चव. पुरी पण यांची खूप सॉफ्ट आहे, मस्त असतं. त्यांची बटाट्याची भाजी ट्राय करतो. बटाट्याची भाजी पण छान आहे, मस्त लागते खायला. आणि आमटीचा रस्सा मिक्स आहे म्हणून. भात आणि आमटी मस्त लागते. अरेंजची आमटी भारी. वाव. तर मित्रांनो, तुम्ही गाणगापूरला कधी आलात ना, या हॉटेलला नक्की व्हिजिट करा आणि एक राईस प्लेट नक्की खावा, तुम्हाला तर खूप आवडेल. आता फालुदा घेतला आहे मस्तपैकी. रोज 60 रुपयाला रोज फालुदा. चॉकलेट पण टाकलं आहे आणि ड्रायफ्रूट भरभरून.
आता येणार याच्यामध्ये आपला फालुदाचा मेन मटेरियल आणि ना फालुदाला मस्त किती सुंदर असा फालुदा यांनी बनवला आहे भारी. तर चला बघायची चव कशी आहे. पहिल्यांदा फालुदामध्ये रोज सिरपसोबत मी चॉकलेट टाकून हा फालुदा खातोय. बघायची चव कशी आहे. मस्त आहे. आणि ड्रायफ्रूट टाकलेत भारी. मित्रांनो फालुदाला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. डेझर्ट हा माझा नेहमी फेवरेट असतो. तर इकडचा फालुदा पण खूप छान आहे. त्याचा फालुदा पटापट खाऊन घेतो. मग आपण निघूया आपल्या रिटर्न जर्नीसाठी. आता निघालेलं आहे गाणगापूर रोडला. तर एकाचे आहे 60 रुपये. गाणगापूर मंदिराजवळ ते गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनपर्यंत. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गाणगापूर रोडला. खूप मस्त व्ह्यू आहे पाठीमागच्या साईडला. तर एकदम असा शांततेचा असलेला रेल्वे स्टेशन आहे. आणि आपली ट्रेन येणार आहे 7 वाजता. आणि आता वाजलेत 5:45. अजून खूप टाईम आहे. फायनली आपली हुसेनसागर सुपरफास्ट एक्सप्रेस आता थोड्याच वेळात येते. फायनली आलेली आहे. आता कल्याणवरनं थेट जाणारे घरी. तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.